तापी नदीच्या खोऱ्यात उत्तर महाराष्ट्रातील रांगड्या मातीतला आणि नानाविध समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहणारा जिल्हा म्हणजे धुळे। याच धुळ्याच्या राजकारणाला मात्र भाजपनं गारुड घातलंय। याला खोडून काढण्याचं मोठं आव्हान विरोधकांसमोर असणार आहे। सलग 2 टर्म निवडून आलेल्या भाजपच्या उच्च विद्याविभूषित माजी राज्यमंत्री आणि विद्यमान खासदाराला निवडून येण्यासाठी रस्ता क्लिअर का दिसतोय? वास्तविक पाहता धुळ्यात भाजप फारशी स्ट्रॉंग नसतानाही खासदारकी पक्षाला इतकी सोपी का जातीये? धुळे लोकसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा बदलता इतिहास कसा राहिलाय? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीज मध्ये। नमस्कार, मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। सर्वात आधी पाहूयात की धुळे लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक रचना नेमकी कशी येते। धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील 3 म्हणजे धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा आणि नाशिक मधील 3 म्हणजे मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य आणि बागल या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी मालेगाव मध्य तसेच धुळे शहर या 2 विधानसभा मतदारसंघात MIMचे आमदार आहेत। भाजपचे 2 आणि काँग्रेस आणि शिवसेनेकडे प्रत्येकी 1 आमदार आहे। त्यामुळे मतदारसंघात महायुतीला चांगला स्कोप आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत काँग्रेसने 10 वेळा आणि भाजपने 5 वेळा तर जनसंघाने 1 वेळा विजय मिळवलाय। थोडंसं इतिहासात जायचं म्हटलं तर सुरुवातीपासून काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या धुळे लोकसभेवरची पक्षाची पकड 1999 साली सैल झाली आणि भाजपचे रामदास गावित यांनी काँग्रेसचे बापू चौरे यांना धूळ चारत भाजपला पहिल्यांदाच धुळ्यात प्रवेश करू दिला। 2004च्या निवडणुकीत यांच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं। 2004 साली बापू चौरे हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी होत त्यांनी भाजपच्या गावितांचं मागील टर्मचा वचपा काढला। मात्र यानंतर म्हणजे 2009 पासून धुळ्यात फक्त भाजपचा शब्द चालायला लागला। 2009 साली प्रतापराव सोनवणे यांनी काँग्रेसचे अमरीश पटेल यांचा पराभव करत भाजपला पुन्हा जिल्ह्यात एंट्री दिली। 2014 ला काही केल्या केंद्रात मोदीची सत्ता आणायची होती, त्यासाठी भाजपसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची होती। म्हणूनच धुळ्यासाठी नव्या राजकीय चेहऱ्याची शोधाशोध सुरू झाली आणि यातूनच डॉक्टर सुभाष भामरे यांचे नाव समोर आलं। डॉक्टर भामरे कर्करोग संदर्भात जे रुग्णालय, ग्रँड मेडिकल महाविद्यालय आणि टाटा कर्करोग रुग्णालय येथे वैद्यकीय तज्ञ म्हणून काम पाहत होते। कॅन्सर तज्ञ म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध होतं। तसेच त्यांना राजकीय वारसा देखील मिळाला होता। डॉक्टर भामरे यांनी 2004 मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला होता। त्यात त्यांच्या मातोश्री गोजराबाई रामराव भामरे या साक्री मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होत्या। याआधी भामरे यांना काँग्रेस आणि शिवसेनेतील कामाचा अनुभवही होता। त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत, राजकारणाचा अनुभव आणि उच्च विद्या विभूषित उमेदवार दिल्यास धुळेकर त्याला हमखास निवडून देतील असा एक भाजपचा विचार होता आणि तो खरा देखील ठरला। 2014 साली भाजपच्या डॉक्टर सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अमरीश पटेल यांचा पुन्हा पराभव करत दिल्ली गाठली। विशेष म्हणजे मोदी सरकारच्या पहिल्याच टर्म मध्ये त्यांच्यावर संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। त्यामुळे खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्मला त्यांच्या पॉलिटिकल करिअरचा ग्राफ एकदम उंच झाला। संसदेच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केलं। या पदाच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाच्या मोठ्या योजनांना मंजुरी मिळवली होती। त्याचाच जोरदार त्यांनी 2019 ला प्रचारही केला होता। विशेष म्हणजे 2019च्या निवडणुकीत पुन्हा भामरेंनाच भाजपाकडून तिकीट देण्यात आलं। तेव्हा सुद्धा 2019च्या निवडणुकीत डॉक्टर सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना 2,29,243 इतक्या लीडने आसमान दाखवत दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली होती। दिल्लीतील प्रदीर्घ वावरानंतर आणि अभ्यासू खासदार अशी ओळख मिळवून त्यांनी मतदारसंघासाठी बराच निधी आणला, विकास कामाचा सपाटा चालवला, विविध योजना राबवत जनसंपर्क तगडा केला। म्हणूनच भामरे पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा विजय निश्चित असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात। भाजपने 70 वर्ष वय असलेल्यांना उमेदवारी न देण्याचे धोरण स्वीकारल्यास भामरेंचा पत्ता कट होऊ शकतो असं बोललं गेलं।
आमदार जयकुमार रावल आणि नुकतेच भाजपात आलेले माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रतापराव दिघावकर, आमदार दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांच्या नावासाठी सुद्धा या मतदारसंघात जोरदार लॉबिंग झाली। मात्र भाजपने ही सीट आपल्याकडेच ठेवत भामरेंवर पुन्हा विश्वास टाकला। त्यात भामरेंच्या विरोधात आघाडीचे धुळ्यातील गणित काही जुळून येण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाहीयेत। त्यामुळे धुळ्यात भामरे खासदारकीची हॅट्रिक करणार का? धुळ्याच्या एकंदरीत राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।